सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, मी संतोष तेरसे। आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल। मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने मी जे माझ्या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड केलेले होते ते सगळ्याच व्हिडिओंना आपण चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आहे, चांगल्या प्रकारे त्याच्यावरती व्ह्यूज देखील आलेले आहेत। त्याचबरोबर असे भरपूर कमेंट्स आलेले आहेत की त्या ठिकाणी मला त्याचं उत्तर देणं शक्यच होत नाही। त्यामुळे मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तर काही असे प्रश्न मी त्यातून निवडलेले आहेत आणि त्याचं उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। हा जो व्हिडिओ आहे तो हा प्रश्न उत्तराचा व्हिडिओ आहे, Q&Aचा व्हिडिओ आहे। काही प्रश्न समान असतात, सारखेच असतात आणि काही प्रश्न जरा वेगळे असतात। असे काही प्रश्न मी त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्याचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही ते प्रश्न जे आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। आणि मित्रांनो, आपलं सगळ्यांचंच चांगल्या प्रकारे माझ्या चॅनलला सपोर्ट मिळत आहे आणि असंच सपोर्ट पुढेही चालू ठेवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो या ठिकाणी मी काही प्रश्न ते लिहून घेतलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगतो। या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो किरण डुमरे यांनी विचारलेला आहे। ह्या वेतन आयोगात शिक्षक आहेत का, अशा प्रकारचा त्यांचा हा प्रश्न आहे। तर आपण आता गेले दोन दिवस टीव्हीवर किंवा सोशल मीडियावरती बातम्या पाहत असालच किंवा पाहिले असतील देखील की शिक्षकांना देखील 7वें वेतन लागू अशा स्वरूपाच्या बातम्या सगळीकडे आपण पाहतोय। तर शिक्षकांना हा वेतन आयोग लागू होणारच होता, परंतु त्या ज्या अहवाल खंड 1 मध्ये असं काही स्पष्ट उल्लेख नव्हता। जिल्हा परिषद कर्मचारी किंवा अशा प्रकारचा उल्लेख होता, परंतु शिक्षक असा उल्लेख नव्हता। परंतु आता जे बातम्या आपण पाहतोय त्यावरून आपण म्हणू शकतो म्हणजे आपल्याला हा लागू होणारच आहे, शिक्षकांना हा लागू होणारच आहे। त्यामुळे आता ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार आपण निश्चिंत राहूया की शिक्षकांना देखील हा वेतन आयोग लागू होणारच आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी दुसरा जो प्रश्न आहे तो विष्णू जाधव यांचा प्रश्न आहे। सर, 10 वर्षे म्हणजे 3 वर्षे शिक्षण सेवक पदाचा कालावधी मिळून का 3 वर्षे शिक्षण सेवकाचा कालावधी सोडून? त्यातच त्यांचा दुसरा प्रश्न आहे 2016 ते 2018 म्हणजे काय? तर 3 वर्षाचा कालावधी म्हणजे हा शिक्षण सेवकाचा कालावधी असतो सुरुवातीचा, आणि त्यानंतर आपण जी आपली बेसिक आहे, मूळ वेतन आहे, ते आपल्याला तिथून सुरू होते 3 वर्षाच्या कालावधीनंतर। परंतु कुठल्याही जी आपल्याला या ठिकाणी शासनाची योजना असतील किंवा कुठलंही आपण ज्यावेळी कालावधी पकडला जातो हा सुरुवातीपासूनच, म्हणजे जी आपली अनुसूता असते, म्हणजे शिक्षण सेवकाचा कालावधी म्हणजे सुरुवातीला आपण ज्या तारखेला लागतो त्या तारखेपासूनच पकडला जातो। 3 वर्षे त्यातून वेगळी केली जात नाहीत, ठीक आहे। आणि त्यांचा दुसरा जो प्रश्न आहे तो 2016 ते 2018 म्हणजे काय? तर 1 जानेवारी 2016ला 7वें वेतन लागू झाला आणि 31 डिसेंबर 2018 म्हणजे हे जे 3 वर्षाचा पिरियड आहे, ह्या 3 वर्षाचा जी मागील त्या वेतन आयोगाची थकबाकी आहे ही 5 हप्त्यामध्ये समान हप्त्यामध्ये देण्याचं शासनाने मंजूर केलेलं आहे आणि 1 जानेवारी 2019 पासून हा रोखीने वेतन आयोग देणार आहे, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो मगन तेरकर यांचा प्रश्न आहे। 10 वर्षानंतर पेन्शन बंद होते का? तर पेन्शन बंद होण्याचा प्रश्नच येत नाही। 10 वर्षानंतर पेन्शन बंद करण्याचं काय कारण आहे? पेन्शन बंद कशी होईल? आपल्याला एकदा पेन्शन चालू झाली की पेन्शन चालू राहणारच आहे, ती 10 वर्षानंतर बंद होणार नाही आहे। त्यामुळे आपण तशी काही विचार करण्याचं काही कारण नाही, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो ओमप्रकाश टी केवत यांचा प्रश्न आहे। सर, निवृत्ती वेतन कसे काढतात ते सांगण्याची कृपा करावी। आता निवृत्ती वेतन काढण्यासाठी 1 जानेवारी 2016ला आपल्याला वेतन आयोग लागू झाला। त्यावेळेला आपल्याला जे निवृत्ती वेतन होतं, म्हणजे पूर्ण निवृत्ती वेतन नाही तर बेसिक जे त्याच्यातलं असतं ते निवृत्ती वेतन गुणिले 2.57 करायचं आणि जे येईल ते आपलं त्यावेळेचं 1 जानेवारी 2016चं निवृत्ती वेतन। त्यानंतर आता 1 जानेवारी 2019ला त्यात वाढ होणार हे निश्चित। त्यामुळे अशा प्रकारे आपण जे आपलं निवृत्ती वेतन असेल 2016ला त्याला 2.57 गुणायचं आहे, परंतु पूर्ण निवृत्ती वेतनाला नाही, कारण त्याच्यात महागाई भत्ता वगैरे असणार आहे। तर तो न हे करता जे मूळ आहे निवृत्ती वेतन जे दिलं जातं
त्याला आपण 2.57 गुणायचं आहे, म्हणजे त्यावेळेचं आपल्याला निवृत्ती वेतन कळू शकेल. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो उमेश सलामत यांचा प्रश्न आहे. 4300 ग्रेड पे 4600 मध्ये विलीन केल्याबाबत यूट्यूबवर वाचले आहे, ते खरे आहे का? तर या ठिकाणी मी तुम्हाला जे ग्रेड पेचं टेबल आहे ते कोणते ग्रेड पे जे विलीन केलेले आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 4100चं ग्रेड वेतन आहे तो 4200मध्ये विलीन करण्यात आलेला आहे. हे टेबल तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर 4300चा जो ग्रेड पे आहे तो तसाच आहे, 4400चा ग्रेड पे तसाच आहे, आणि 4500चा जो ग्रेड पे आहे तो मात्र 4600मध्ये विलीन करण्यात आलेला आहे. तुम्ही खाली या ठिकाणी पाहू शकता 45चा जो ग्रेड पे आहे तो विलीन केलेला आहे 4600मध्ये, 4300चा नाही. आपला या ठिकाणी जो प्रश्न आहे तो 43चा ग्रेड पे हा 4600मध्ये विलीन करण्यात आलेला आहे का? तर या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता आणि तुमच्या लक्षात आलं असेल. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की कोणकोणते ग्रेड पे जे आहेत ते विलीन करण्यात आलेले आहेत. तर बस असे काही आजच्या व्हिडिओमध्ये हे जे काही आपण प्रश्न घेतले अशाच स्वरूपाचे आणखीनही काही प्रश्न होते. बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी इन्क्रिमेंट बेसिक ग्रेड पे टाकून पगार किती होईल असे पण काही प्रश्न विचारलेले आहेत. तर आपण सगळ्यांनी याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये त्याच्यावरती माहिती सांगण्यात आलेली आहे, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तसंच आणखीन काही तुमचे याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून तुम्ही विचारा, नक्की विचारा. त्याचा आपण या ठिकाणी एखादा व्हिडिओ तयार करून सर्वांनाच त्याचा फायदा होऊ शकेल अशा स्वरूपाचं आपण काहीतरी करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे जेणेकरून ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्याला तात्काळ प्राप्त होऊ शकेल. ठीक आहे. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा. गुड बाय अँड टेक केअर.